वैशिष्ट्यपूर्ण असं हे तुमच्या समोर जे आता दिसतंय ना, हे चाफ्याचं झाड आहे बरं. आणि हे झाड जे आहे ना, ते जवळजवळ 3,000 वर्षापूर्वीचं आहे असं मानलं जातं. ते बघू शकता एकदा, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो किती मोठं आहे. आणि खरंच चाफ्याचंच आहे. हे तुमच्या समोर जे दिसतंय हे पूर्णपणे हे चाफ्याचं झाड आहे. हे किती मोठं आहे बघा, खूप वरती फुलं पण लागलेले आहेत त्याला. मला स्पष्टपणे दाखवण्याचा प्रयत्न करतो तरी पण पाहू शकता. आणि हे अलसिद्धनाथ या ठिकाणी, ज्या ठिकाणी बाळूमामा या ठिकाणी दर्शनासाठी येत होते त्या ठिकाणचे हे आहे. तर एवढं जुनं पुराणं असं झाड आहे की बस बोलायचं काम आहे. खूप जुनं आणि खूप पुरातन असं आहे. अशा कधीतरी आपल्या मनाला मोहतील किंवा आपल्या मनाला भावतील अशा गोष्टीसाठी अवश्य कधी ना कधीतरी तुम्ही या ठिकाणी जरूर या. तुम्हाला जाऊन द्या. खूप छान असं तुमच्या मनाला पण तेवढंच प्रसन्नता आणि तुमच्या मनाला सुखावेल अशा प्रकारचं हे झाड आहे. चाफ्याचं आहे. चाफ्याचं पण दुसरे पण बाकीचे झाडं आहेत या ठिकाणी, परंतु ते जे काय आहे पुरातन आहे आणि अतिशय दुर्मिळ म्हटलं तरी बी चालेल. कारण ज्या ठिकाणी मामांच्या गुरु या ठिकाणी गुरूंकडे दर्शनासाठी येत होते हे घोडे वगैरे आहेत, पाहू शकता. खूप छान. श्रींचे अश्व ज्या ठिकाणी म्हणजे जे काही अश्व वगैरे आहेत ना ते पण या ठिकाणी बघायला भेटतात, पाहू शकता. खूप छान असा परिसर आहे. खूप जुनी पुरातन जे काही वैशिष्ट्यपूर्ण जे काही चाफ्याची झाडे आहेत. आता हे बघा, हे जर चाफ्याचं झाड आहे खूप पुरातन आहे, खूप मोठं आहे. असं कधीतरी तुम्ही वेळेत वेळ काढून परपंच तर करताय, परंतु असं कधीतरी